आता बातम्या पाहूयात विस्ताराने। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता पाहायला मिळते। अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, अवघे काही तास आता उरलेले आहेत। सर्वपक्षीय नेत्यांची शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतात। अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। भाजपाकडून आज आपली शेवटची यादी जाहीर झालेली आहे। त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा शेवटची यादी जाहीर झालेली आहे। उमेदवार जाहीर झालेले आहेत। आता आपण पाहतोय अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, अवघे काही तास आता उरलेले आहेत। सर्व पक्षीय नेत्यांकडून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला। कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। आपल्या उमेदवाराला पाठिंबा देताना पाहायला मिळाले। विधानसभा निवडणूक आता होणार आहे, मतदान होणार आहे आणि त्यासाठी अर्ज भरला जातोय। उमेदवारांची यादी आपल्या सर्व पक्षांकडून आता जाहीर झालेली आहेत। आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा। आता अर्ज भरला जाणार आहे, त्यानंतर अर्ज कोण मागे घेणार याकडे सुद्धा आता सर्वांच्या नजरा असतील। सर्व पक्षीय नेत्यांकडून अर्ज भरतेवेळी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळत आहे। सर्वात आधी भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर सर्व इतर पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, आता आपण पाहतोय अवघे काही तास या ठिकाणी आता उरलेले आहेत। अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे। सर्व पक्षीय नेत्यांकडून आपण पाहतोय अर्ज भरतेवेळी शक्ती प्रदर्शन हे केले गेले। नीलम, अवघे काही मिनिटं राहिलेले आहेत आता अर्ज भरण्यासाठी आणि जे आहे शेवटचा आज दिवस होता आणि अवघे काही मिनिटं राहिलेले आहेत आणि अशी माहिती मिळत आहे की सुमारे 3,500पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत महाराष्ट्रातनं येत्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। 288 मतदारसंघ आहेत, पण उमेदवार मात्र जे आहेत 3,500पेक्षा जास्त गेलेले आहेत। सर्व महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी आणि मनोज जरांगे पाटील यांची देखील जी पक्ष आहे यामधनं अधिक उमेदवार जे आहेत रिंगणात उतरत आहेत आणि त्यानंतर अपेक्ष उमेदवार असतील किंवा बंडखोर केलेले उमेदवार असतील ते रिंगणात उतरताना आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येत आहे। त्याच्यानंतर आपली मतदारसंघामध्ये किती ओळख आहे, किती ताकद आहे याबद्दलचं सर्व प्रदर्शन जे आहे रस्त्यांवर जे आहे दिसून येत आहे। मोठे मोठे नेते जे आहेत ते देखील उपस्थिती दर्शवत आहेत। मुख्यमंत्रीपासून ते थेट विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि आपल्या पक्षातील अन्य साथीदारांसाठी देखील रॅलीमध्ये जे प्रदर्शन करताना दिसून येत आहेत आपल्याला। नीलम, शुभम, आपण पाहिलं तर जे इच्छुक होते त्यांना शेवटपर्यंत वाटत होतं की आज तरी आपलं नाव हे या ठिकाणी पुढे येऊ शकतं, आपल्याला उमेदवारी मिळू शकते। नाराजी त्यांच्याकडून व्यक्त केली गेलेली आहे। तर काही जे इच्छुक आहेत त्यांच्याकडून आता कुठेतरी अपक्ष लढण्यासाठी आता ते ठाम असलेले पाहायला मिळतात। आपण जर उदाहरण पाहिलं तर गोपाळ शेट्टी यांचं उदाहरण आपण पाहतोय। त्यांचं असं म्हणणं होतं की जरी आपल्याला पक्षाने आपल्याला उमेदवारी जरी दिली तरी आपण सुद्धा अपक्ष या ठिकाणी लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। नीलम, खरं तर गोष्ट अशी आहे की राजकीय भवितव्य जे असतं किंवा इतिहास जो असतो तो कुठेतरी पुढे न्यायचा असतो आणि निवडणुका ज्या असतात त्या काही वेळेच्या असतात, पण पूर्ण सरकार असतं किंवा सर्व कालावधी जो असतो तो 5 वर्षांचा असतो। अनेक असे आमदार देखील आहेत जे मागील 8 टर्म पासून आमदार आहेत। बघायला गेलं तर सर्वात वरिष्ठ जे आहेत ते आता 9 टर्म पासून काळीदास कोळंबकर जे आहेत मुंबईतनं ते आहेत। त्यानंतर अजित पवार यांचं देखील समाविष्ट एक विधिमंडळातील जुना नेता म्हणून जे अशा पद्धतीत ओळख आहे आणि त्याचनुसार प्रत्येक उमेदवार जो आहे आपलं अस्तित्व जपण्यासाठी जे आहे विचार करत असतं, पण पक्षाने ज्या वेळेला त्यांचा उमेदवारी अर्ज ज्या वेळेला त्यांचा पत्ता कट केला असतो त्यामुळे कुठेतरी आपल्या मतदारसंघात आपली ताकद आहे या विश्वासानेच प्रत्येक उमेदवार जो आहे रिंगणात उतरताना दिसून येत असतो। मग त्याला पक्षाने समजा एबी फॉर्म नाही दिला तर तो अपक्ष लढण्यासाठी इच्छुक असतो किंवा मग पक्ष बदलूनसाठी जो आहे प्रयत्न करत असतो। नीलम,
आपले प्रतिनिधी नागपूरहून हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेले आहेत. हितेश, आपण पाहिलं यावेळी बावनकुळे यांच्याकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन हे केले गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. आता अवघे काही मिनिटं काही तास आपण म्हणू शकतो की आजचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्यासाठी. या ठिकाणी आता सर्वांनी अर्ज भरलेले आहेत का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच बघितलं गेलं तर सकाळपासून देवेंद्र फडणवीस जे आहे नागपुरातले जितकेही उमेदवार आहे त्यांच्या प्रचार शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये जे आहे दाखल झालेले आहेत. सुरुवातीपासून जर बघितलं गेलं तर सकाळपासून जे आहे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये सामील झाले होते. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघ आहेत, त्यातले 3 याद्या ज्या आहेत, 3 नावं जे आहेत ते देवेंद्र फडणवीस त्यांनी फॉर्म भरला होता त्यावेळी स्वतः ते बाकीचे 3 उमेदवार ते सोबत होते. 2 उमेदवार जे होते ते सोबत होते देवेंद्र फडणवीसांसोबत. त्यानंतर आज नागपूरमधील 3 अजून उमेदवार होते. प्रवीण दटके असतील, सुधाकर कोहडे असतील, मिलिंद माने असतील, हे तीन जे उमेदवार होते नागपूर शहरातील त्यांच्या सोबत जे आहे शक्ती प्रदर्शनात सामील झाले. तिथे देखील देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी जनतेला जे आहे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यानंतर हिंगणा महत्वाचा मतदारसंघ आहे. हिंगण्यामध्ये जे आहेत समीर मेघे यांच्या शक्ती प्रदर्शनात देखील ते रॅलीमध्ये जे आहेत ते सामील झाले आहेत. आणि त्यानंतर आता अवघी काही वेळ जो आहे बाकी आहे आणि त्यानंतर जे आहे 3च्या नंतर जे आहे नामांकन अर्ज घेणं जे आहे ते बंद होणार आहे. या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नागपुरातील सगळ्या पक्षाचे सगळ्या उमेदवारांचे नामांकन अर्ज भरून जे आहे झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम, हितेश, नागपूर मधली लढत जी आहे महाविकास आघाडी आणि महायुती, त्या संदर्भात काय सांगा? नक्कीच बघितलं गेलं तर आज नागपूरचे 6चे 6 जागा महाविकास आघाडीचे 6चे 6 उमेदवार जे आहे त्यांनी सोबत जे आहे शक्ती प्रदर्शन दाखवत उमेदवारी अर्ज जो आहे नामांकित केलेला आपण बघितलेला आहे. आणि त्यानंतर जे बीजेपीचे आहेत महायुतीचे जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे शक्ती प्रदर्शन दाखवत नामांकन अर्ज जे आहे त्यांनी दाखल केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने जर शक्ती प्रदर्शनाचा जर भाग बघितला गेला तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोघांमध्येही टक्कर होती. दोघांमध्येही हजारोनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने जे आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रत्येक उमेदवाराला जे आहे समर्थन देत, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, प्रत्येकाने समर्थन दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जे आहे शक्ती प्रदर्शन नागपूरमध्ये जे आहे जोरदार दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने 3च्या अगोदर जे काही होते उमेदवार होते त्यांनी जे आहे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यांनी शक्ती प्रदर्शन दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बाकी आता जो उद्यापासून जो प्रचाराचा जो काही काळ असेल, जे काही दिवस बाकी असतील त्या प्रचारामध्ये जे आहे काय काय घडामोडी होतील हे देखील बघणं बाकीचं आहे. हितेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसाठी.